नमस्कार. महाराष्ट्राचा रणसंग्राम या कार्यक्रमाला घेऊन आम्ही आता पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि आमच्या सोबत पुण्यातील विविध मान्यवर आहेत. मी प्रसाद काथे आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत करतो. माझ्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांचा आपण पटकन परिचय करून घेऊ. संभाजी ब्रिगेडच्या कडून आपण प्रतिनिधित्व करतो. मी संतोष शिंदे, प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र. बिलकुल. वंचित कडून नमस्कार, मी ॲडव्होकेट अरविंद तायडे, पुणे शहराध्यक्ष. कमलताई आपल्या सोबत आहेत. आता त्यांची ओळख अपक्ष म्हणून करून द्यायची आहे. मी माजी महापौर कमल व्यवहारे. बिलकुल. आपल्यासोबत रुपालीताई आहे. मी ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्ता, अजितदादा. बिलकुल. काँग्रेसकडून मी सुनील शिंदे, प्रवक्ता, काँग्रेस आणि कामगार नेता. बिलकुल. भारतीय जनता पार्टीकडून मी ॲडव्होकेट कुणाल शैलेश टिळक, प्रदेश प्रवक्ता, भारतीय जनता पार्टी. बिलकुल. आपल्यासोबत मनसेकडून आहेत. मी गणेश भुकरे, कसबा मतदारसंघाचा अधिकृत उमेदवार. बिलकुल. आणि आपल्यासोबत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आहेत. गजानन तरकुडे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. धन्यवाद. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये आलात. आपण पुण्यनगरीमध्ये आहोत. या पुण्यनगरीमध्ये आपण चर्चा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निमित्तानं करणार आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभेत राजकीय रणधुमाळी गरम झाली आहे. इथे आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत, पण त्यात मूळ मुद्दे किती आहेत आणि या मूळ मुद्द्यांची चर्चा खरोखरच मतदान करताना घेतो का विचारात, याच्याच संदर्भातली ही संपूर्ण चर्चा. माझ्यासोबत आहेत माझे सहकारी जगदीश देशमुख. नमस्कार, मी जगदीश देशमुख. महाराष्ट्राचा रणसंग्राम स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आता आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यातील नेमकी आता या विधानसभा निवडणुकीमध्ये हवा काय आहे, प्रचारामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे गाजतील, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या कार्यक्रमातून समजून घ्यायची आहेत. आपल्यासोबत मान्यवर सुद्धा आहेत आणि जनता सुद्धा आहे. बिलकुल. जगदीश, धन्यवाद या प्रस्तावनेच्यासाठी. मी आता पटकन चर्चेची फेरी सर्वप्रथम महिलांना प्राधान्य देण्याच्या हेतूनं कमलताई आपल्यापासून करतो. अपक्ष म्हणून आपण उभे राहिलात आणि याच निमित्तानं पक्षांतर्गत कुरबुरी पण समोर आल्यात. नाही, मी पक्षाचा राजीनामा दिला 27 ऑक्टोबरला आणि 28 तारखेला अधिकृत राजीनामा देऊन पक्षाचा अपक्ष फॉर्म भरलेला आहे. मी गेली 40 वर्ष पक्षाचा अगदी प्रामाणिकपणे निष्ठेने काम केलं. कधीही पक्षाच्या विरोधात, पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात काम नाही केलं. त्यामुळं मला असं वाटलं की इतक्या वर्षाच्या माझ्या सगळ्या सेवेला, माझ्या सगळ्या कार्याला मला पक्ष शिक्षा करत असेल तर मला सुद्धा कुठंतरी वेगळा निर्णय घ्यावा. पटकन उत्तर लागेल आपल्याला काँग्रेसकडून. सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचं काम काँग्रेसकडनं झालं आहे. प्रत्येकाला व्यासपीठ दिलं आहे. प्रत्येकाला ज्या ज्या संधी त्यांना द्यायला पाहिजे त्या दिल्यात. कमलताईंना पुरेसं दिलेलं आहे. कमलताईंना देखील पुण्याच्या पहिल्या महापौर होण्याचा सन्मान, एवढा मोठा बहुमान त्यांना दिलेला आहे आणि पक्षाने योग्य संधी त्यांना दिली असं माझं मत आहे. आणि हा राज्य पातळीचा देखील विषय आहे. तुम्हाला वाटतंय काँग्रेस महिलांचा सन्मान करते? एक लक्षात घ्या, हा त्यांच्या पक्षातला अंतर्गत विषय आहे. कमलताई पुण्याच्या पहिल्या पहिल्या महिला महापौर राहिलेल्या आहेत. परंतु जेव्हा निवडणूक होते तेव्हा त्या पक्षाची ती लाईन ठरलेली असते, त्याच्यानुसार त्यांनी दिलं असेल. आता कमलताईंनी त्यांना लढायचंच आहे म्हणल्यानंतर त्यांनी अपक्षपणे जो निर्णय घेतलाय, तर एक स्त्री म्हणून भक्कमपणे जो निर्णय घेतलाय त्याच्यासाठी आम्ही त्यांचं स्वागतच आणि म्हणजे एक स्त्री म्हणून आमचा पाठिंबा. तुमच्या शुभेच्छा आहेत. पण याचबरोबर केवळ आणि केवळ बंडखोरी हाच मुद्दा नाही आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये काही प्रमुख आणि ठळक मुद्दे समोर येतात. त्यातला एक मुद्दा हा कायम आता ताज्या घडामोडींच्या नुसार चर्चेला जातो. तो असतो खुद्दारीचा आणि गद्दारीचा. हा खुद्दारीचा आणि गद्दारीचा मुद्दा यावेळेला अशा पद्धतीनं समोर आलाय की प्राप्त स्थितीमध्ये एक नाही, दोन नाही, तर 6 प्रमुख पक्ष म्हणून मैदानात उतरलेले आहेत. तुमच्या लेखी तुमचा नेता खुद्दार आहे का गद्दार आहे? अर्थात खुद्दारच आहे. म्हणून आज महाराष्ट्राचा प्रत्येक माणूस शिवसैनिक सांगतो आम्ही इमानदारी बरोबर आहोत. आम्ही गद्दारांना गाडण्यासाठी सगळे एकत्र आलेलो आहोत. आता मनसेचं उत्तर असं काय नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात इमानदार नेता म्हटलं तर सन्मान्य राजसाहेब ठाकरे या सर्व लोकांना संधी देऊन बघितले. कसबा मतदारसंघामध्ये पूर्वी भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, आत्ता काँग्रेसचे. नागरिकांचे प्रश्न सुटलेले नाही, प्रश्न जैसे तेच आहे. त्यामुळे यंदा कसब्यामध्ये परिवर्तन घडेल. कसब्यात परिवर्तन घडेल असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा कुणाल टिळक आपल्यापर्यंत यायला लागेल. कसब्यातलं परिवर्तन तुम्हालाही अपेक्षित असेल यंदा? 100% ह्यावेळेला भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता कसबा मतदारसंघात येईल. मागच्या 1.5 वर्षात जे काय काम केलेलं आहे त्या अनुषंगाने ज्या लोकांपर्यंत आम्ही पोचलेलो आहे आणि जो काय प्रतिसाद आत्ता दिवाळीनंतर 2 दिवसात आम्हाला मिळालेला आहे रॅलीजमधून, 100% भारतीय जनता पार्टी महायुतीचीच सत्ता कसबा मतदारसंघात. तुम्हाला वाटतं केवळ आणि केवळ कसबा नाही पण एकूणच पश्चिम महाराष्ट्र असो आणि खास करून पुणे असो, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या तिकीट वाटपामध्ये न्याय झालाय? हे बघा, शेवटी तिकीट वाटप हे वरिष्ठ करत असतात.
त्यामध्ये कुठले निकष लावलेले आहेत हे खालच्या लोकांना खूप वेळा कळत नाही. त्यामध्ये पार्टीचं एक स्ट्रॅटेजी असते, पार्टीचं एक धोरण असतं. तुम्ही जर का बघितलं तर महायुतीनी आणि एस्पेशली भारतीय जनता पार्टीनी ह्या इलेक्शनमध्ये कुठलंही एक्सपेरिमेंटेशन न करता एक चांगल्या प्रकारची स्ट्रॅटेजी नेमलेली आहे. जिथे त्यांनी जे उमेदवार होते मॅक्झिमम तेच त्यांनी ठेवलेले आहेत. आणि मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी लोकसभेनंतर एक त्यामधनं धडा शिकून ह्या वेळेला चांगले तगडे उमेदवार द्यायचे असं त्यांनी ठरवलं. एक्सपेरिमेंटेशन याच्यावर काँग्रेसचं वाक्य घेऊयात पटकन. भारतीय जनता पार्टी मान्य करते की त्यांनी लोकसभेतून धडा शिकलाय. नाही, मला वाटतं अजून मोठा धडा त्यांना विधानसभेत घ्यायचा आहे. याच्यामध्ये परिवर्तन जे आहे ते परिवर्तनाची लाट 22 वर्ष कसबा ज्यांच्याकडे होता, 27 वर्ष त्याच वेळेला परिवर्तन झालं. आता परिवर्तनाची लाट सुरू झाली. आता काँग्रेसचे दिवस सुरू झाले आणि कसब्याचा विकास काय असतो, खरा कार्यकर्ता कसा असतो हे धंगेकरांनी मागच्या 1.5-2 वर्षामध्ये दाखवून दिलं. रुपाली त्यांना उत्तर द्यायचंय. एक तर मुळात दंगेकर हे काँग्रेसचे नाही, ते काँग्रेसमध्ये मनसेतनं म्हणजे पहिले शिवसैनिक मनसेतनंच इकडे आले. तुमच्यासारखे. मागच्या 1.5 वर्षाचा जे विषय सांगतात तेव्हा आठवा हो, तेव्हा कोण कोण सोबत होतं आणि कोणी कोणी काम केलं. त्यामुळे ते लगेच काँग्रेसला श्रेय घेण्याची जी पद्धत आहे ही जरा त्यांची चुकीची आहे. आणि नक्कीच कसबा मतदारसंघामध्ये जो काम करतो ती व्यक्ती निवडून येते हे गिरीश बापट साहेबांनी 35 वर्ष दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे मागच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये अजितदादा होते, त्याच्यावर प्रचार केल्यामुळे रवींद्र धंगेकर यांचा जो काही विजय आहे तो सुखर झाला. त्याची तर जाण ठेवावी. ठीक आहे, आज आम्ही तुमच्या सोबत नाहीये, पण तुम्ही केलेल्या कामांची जाण ठेवत नाही. मुळातच प्रश्न असा आहे, आपला पहिला प्रश्न अतिशय बरोबर होता. महाराष्ट्राची ही निवडणूक एका महत्त्वाच्या मुद्द्याभोवती चालू आहे. हा महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींनी इतिहास घडवला आणि गद्दारी गाडली तो महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राने जगासमोर हे एक्झाम्पल ठेवलं आहे. आता यामुळे ज्यांनी गद्दारी केली, कुणाशी गद्दारी केली, अहो ज्या बाळासाहेब ठाकरेंनी जो पक्ष उभा केला त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे त्यांचा शिवसेना पक्ष नाही. ज्या शरद पवार साहेबांनी त्यांच्या हयातीत त्यांच्या समोर पक्षाची स्थापना केली तो त्यांचा पक्ष नाही. आणि अशा गद्दारांना हा महाराष्ट्र कधी माफ करणार नाही. पण थोडक्यात तुमच्या लेखी आत्ताच्या घडीला पवार आणि ठाकरे दोघांकडेही निर्णय झाले, भूमिका घेतल्या, त्यात खुद्दारी आणि गद्दारीचे मुद्दे आणताय. नाही, शिवसेना आणि एनसीपी वरनं काँग्रेस का राजकारण करते? तुमच्यामध्ये कुठली गद्दारी झाली? तुमच्या जे आहेत उमेदवार ते बंडखोरी करतायत, त्याच्यामध्ये तुम्ही चकार शब्द काढत नाही. तिथे तो उमेदवारी पण घेत नाही. अजून त्यांच्यावर कारवाई सुद्धा झाली नाहीये. पर्वतीमध्ये बंडखोरी आहे, कसब्यामध्ये कमलताईंवर अन्याय केलेला आहे. त्या गद्दारीविषयी हे लोक चकार शब्द शिवाजीनगरमध्ये आहे, इथे नाही चकार शब्द करणार. काँग्रेसचं काय झालंय की शिवसेना आणि एनसीपी वरनं स्वतःची जी काही रेग ओढायचा प्रयत्न करतात तो चुकीचा आहे. आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी काही गोष्ट आहे ती एकत्रित करू नये. गद्दाराची व्याख्या या बंधूंनी स्पष्ट करावी. लोकांच्या घरात गद्दारी झाली म्हणून त्याचं श्रेय घेऊन त्यातनं उमेदवार निवडून आणायला काँग्रेसला मानलं पाहिजे 70 वर्षाच्या राजकारणात. ठीक आहे, याच्यावर एकदा कुणाल टिळक मी घेतो उत्तर. मला एवढं सांगायचं की ताईंच्या मताशी मी सहमत आहे. तुम्ही पुणे शहरात बघितलं तर भारतीय जनता पार्टीने जो काय बंड होता तो सर्व ठिकाणी थंड केला. काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय पक्ष असून पण त्यांना तो थंड करता आलेला नाहीये. हे लक्षात घ्या. राष्ट्रीय पक्षाची भूमिका त्यांनी महाराष्ट्रात घेतली आहे का हाही प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. मुळामध्ये हा जो बंड जो थंड केलाय ना तो अमोल बाळवलकरांच्या माध्यमातून त्यांच्या मेवण्यावरती ज्यावेळी ईडी सीबीआयची धाड टाकली त्या पद्धतीने यांनी बंड थंड केलेला आहे. म्हणजे बंड काय आहे? हे बघा, अमोल बालवडकरांनी पुढे येऊन तुम्ही बघितलं तर पुढे येऊन त्यांनी चंद्रकांतदारांबरोबर काम करायचं ठरवलेलं आहे. प्रत्येकाला राजकीय इच्छाशक्ती असते, त्यांनी त्याप्रमाणे दाखवली इच्छाशक्ती. पण त्यानंतर आज पुढे येऊन ते काम करतायत. आज पुणे शहरात काँग्रेसच्या कमलताईंवर कोणती ईडीचा कारवाई केली म्हणून अपक्ष उभे? काही झालंय का कमलताई? अरे वा, माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे आणण्यासारखं कोणीच काही करू शकत नाही. मला तुम्हाला एक मिनिट महिलेला बोलू द्या. मला जे आमचे सहकारी सुनील शिंदे यांनी सांगितलं, त्यांना पक्षाने खूप दिलं, त्यांना महापौर केलं, मान्य आहे, मला महापौर केलं, मी त्याच्याबद्दल पक्षाच्या नेत्यांचं आभार मानते. पण ज्या पक्षांनी अनेक महापौर केले
पुणे शहरामध्ये मुक्ता टिळक असेल, मेधा कुलकर्णी असेल, नानी ढोले पाटील असतील, अश्विनी कदम असेल, माधुरी मिसाळ असेल, ह्या सगळ्यांना त्यांनी महानगरपालिकेमध्ये काम केल्यानंतर उमेदवारी दिली. काँग्रेस पक्षाने 40 वर्षात फक्त महिला सक्षमीकरण करतो म्हणून सांगतात, आम्ही आरक्षण म्हणून आणलं म्हणून सांगतात, महिलांची सुरक्षा म्हणतात, काँग्रेसला बाजूला सारतात. याच्यावरची चर्चा पुढे नेत असताना आता वंचित आणि संभाजी ब्रिगेड आपल्यासोबत आहे. थोड्या वेळापूर्वी छत्रपती शिवरायांचा उल्लेख झाला, त्याही वेळेला खुद्दारी आणि गद्दारीचे 2 मुद्दे आले. मला एक प्रश्न वंचितला आणि त्याचबरोबर आपल्यासोबत असलेल्या संभाजी ब्रिगेडला विचारायचा आहे की या संपूर्ण राजकीय परिस्थितीमध्ये जर आजचं चित्र शिवरायांच्या समोर असतं तर त्यांनी काय शिक्षा दिली असती? खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही पुण्याची भूमी आहे, महाराष्ट्राची भूमी आहे. खरं तर या महाराष्ट्रावर पुरोगामी महाराष्ट्र म्हणून संस्कार झाले. फक्त हे सगळे पुरोगामी म्हणतात किंवा प्रतिगामी म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेतात, पण काम मात्र त्यांच्या विरोधात त्यांच्या विचारांचं करतात. गद्दारी झाली, बंडखोरी झाली, अहो इथल्या आमदारांनी इथल्या मतदारांशी केली, यांच्या नेत्यांनी महाराष्ट्रासोबत केली आणि महाराष्ट्राचे प्रश्न तसेच ठेवले. महाराष्ट्रातल्या प्रमुख प्रश्नावर बोलण्याची ह्यांची कुणाचीच हिंमत नाही, म्हणून हे वेगळे प्रश्न महाराष्ट्रासमोर. बिलकुल, या मुद्द्यावर वंचितला बोलतं करू. महत्वाच्या मुद्द्यांवर का राजकीय नेत्यांना बोलायचं नसतं? काय झालंय, महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, हे धार्मिक पोलरायझेशन असेल किंवा निवडणुका आल्या की छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो असं म्हणायचं, परंतु इतर वेळी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सांगताना सुद्धा यांना त्या ठिकाणी लाज वाटते. आपण पाहिलं असेल की पुतळे या ठिकाणी बांधलेले पडतात आणि पुणे शहरातल्या महत्त्वाच्या प्रश्नावर कोणीच बोलत नाहीये. आपण त्यासाठी आमचे सहकारी आहेत जी, आमचे सहकारी जगदीश देशमुख आपल्या सोबत आहेत. त्यांनी आपल्या इथे कार्यक्रमात आलेल्या लोकांशी चर्चा करून जाणून घ्यायचे की पुण्याला कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढली गेली पाहिजे असं वाटतं. जगदीश, तर आपल्यासोबत सामान्य पुणेकर सुद्धा आहेत, त्यांच्याकडे समजून घेऊया काय वाटते पुण्यामध्ये कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढली पाहिजे. मागच्या 10 वर्षात भारतीय जनता पक्षाची केंद्रात सत्ता आहे. साधारण 7.5 पावणे 8 वर्ष राज्यात सत्ता होती, कॉर्पोरेशन त्यांच्याकडे. मागच्या 10 वर्षात पुण्यातली ट्रॅफिक असेल, कचऱ्याचा विषय असेल, कोणत्या विषयांनी काम केले, स्मार्ट सिटी आपण म्हणतो, स्मार्ट सिटीचे असे एवढे हजारो कोटी रुपये तुम्ही पुण्यात आणले, ते पैसे गेले कुठं, याचं उत्तर भारतीय जनता पक्षाने सत्ताधाऱ्यांनी द्यावं. अगदी थोडक्यात उत्तर द्या. काय वाटते पुण्यातील जी निवडणूक आहे कुठल्या मुद्द्यांवर लढली पाहिजे, काय वाटतंय? महागाई आहे, अजून बरेच मुद्दे आहेत, रस्त्यांचे मुद्दे आहेत, जुन्या वाड्यांचे मुद्दे आहेत, असे भरपूर मुद्दे आहेत. ह्या सर्व प्रमुख मुद्द्यांवरती इलेक्शन लढले गेले पाहिजे. पुण्यातल्या मेन प्रश्न वाहतुकीचा आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आहे, नोकरीचा आहे. याबाबत काय करणार राज्य सरकार जे आता आहे? त्यांनी वेळोवेळी सांगितलंय की आम्ही नोकऱ्या देऊ, पण इथल्याच जे उद्योग आहेत हे बाहेरच्या राज्यामध्ये चालले, त्याबाबत पण ते भूमिका घेत नाहीयेत. अगदी थोडक्यात सांगा कोणते मुद्दे आहेत पुण्यामध्ये ज्यावर निवडणूक लढली पाहिजे, तेच मुद्दे प्रचारामध्ये यायला हवेत. सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे फक्त जनतेसाठी रोड, पाणी, लाईट हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. गेल्या म्हणजे स्टँडिंग कमिटी चेअरमननी 700 कोटीचं काम केलं असं ते बोलले, त्यांनी काम केलं असं त्यांनी गाजावाजा केला आणि तेच त्यांचं पद काढून घेतल्यानंतर लगेच 15 दिवसांनी ते विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर बसतात की पुण्यात विकास कामच होत नाहीये. म्हणजे ठीक आहे, पुण्यातल्या महिलांना सुद्धा काय वाटतं तेही समजून घेऊया. काय वाटते पुण्यातील ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढली पाहिजे, महिला म्हणून काय वाटतंय? महिला सुरक्षिततेचा प्रश्न फार मोठा आहे. बहीण लाडकी झालीये, पण ती सुरक्षित झाली की नाही हे पाहणं फार गरजेचं आहे. आज पुण्यातील महिलांची सुरक्षितता नाहीये. पुणे विद्येचं माहेरघर आहे, पण कोणत्याही प्रकारची सुरक्षित नाही. कोयता गँग सारखी गँग आहे. आणि महत्वाचा म्हणजे नदी सुधार प्रकल्प जो राबवला गेला त्याच्यामुळे पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला. हा विषय सुद्धा सध्या पाहिला पाहिजे. आणखीन एक महिला त्यांच्याकडे जाऊच आहे, मात्र आणखीन एक प्रतिक्रिया घेऊया. काँग्रेसला एक प्रश्न आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये पुणे महानगरपालिका असेल किंवा देश असेल किंवा राज्य असेल, याच्यामध्ये सत्ता गाजवण्याचं काम फक्त काँग्रेसने केलं. पुणे शहराचा विचार केला, पुणे शहराच्या कसबा मतदारसंघाचा विचार केला, तर आत्ताचे दंगेकर फक्त प्रसिद्धीच्या माध्यमातून आत्ता आपला प्रचार करतायत आणि काम दाखवत आहेत. काम काहीच नाही आहे. आमच्या स्वर्गीय मुक्ताताई टिळकांनी 10 कोटी रुपयाचा निधी त्यांनी वळवून त्यांच्याकडे घेतला. मान्य, हे श्रेय स्वर्गीय मुक्ताताईंना जातं. थांबावं जरा, शांत बसा. पुन्हा येतो एक शेवटची आपल्याला पुन्हा व्यासपीठावर जायचंय. आपल्याला व्यासपीठावर पुन्हा जायचंय. एक शेवटची प्रतिक्रिया घेऊया आणि पुन्हा व्यासपीठावर जाऊया. मुळातच महाराष्ट्र हा विधानसभेला इलेक्शनला सामोरा जात आहेत.
ह्या सगळ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महायुतीने पंचसूत्री कार्यक्रम असेल किंवा विविध योजनांच्या माध्यमातून समोर आणलेला आहे. त्यामुळे ही जी विधानसभेची इलेक्शन आहे ही सगळी विकासाच्या जोरावर राहणार आहे आणि जो विकास विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवावी असं या सर्वांचं म्हणणं आहे. व्यासपीठावर जाऊया. पुन्हा मी तुमच्याकडे तुमच्या प्रतिक्रिया घ्यायला येईलच. बिलकुल धन्यवाद जगदीश. चर्चेच्या निमित्तानं जे विविध मुद्दे आले आहेत त्यात स्थानिक मुद्दे आहेतच, पण आपल्याला त्यातला एक जो राज्यभरातला चर्चेत असलेला गाजत असलेला मुद्दा लाडकी बहीण योजनेचा घ्यायचा आहे. खरं तर लाडकी बहीणच्या बरोबरच या संपूर्ण चर्चेमध्ये आपल्याला शेतकऱ्यांना झालेली विजेची माफी आणि इतरही बरेच मुद्दे घ्यायचे आहेत. पण सुरुवात लाडकी बहीणच्या बद्दल कमलताई तुमच्यापासून सुरुवात करतो. तुमच्या कार्यकाळामध्ये महिलांच्या हातात थेट अशी रक्कम देण्याच्यासाठीचे प्रयत्न झालेले दिसले नाहीत. काँग्रेसच्या परंपरेतलं सांगतो. आत्ता न प्रयत्न झाला 7,500 रुपये दिवाळीच्या आधी महिलांच्या खात्यात पोहोचले सुद्धा. परिणाम काय असेल याचा? खरं म्हणजे मी या सगळ्या गोष्टीच्या विरोधात आहे. कुठल्याही वस्तू कुठल्याही गोष्टी या लोकांना फुकट नाही दिल्या पाहिजे. काँग्रेसने दिल्याच की हो? नाही दिल्या, कोणीच कधीच नाही दिल्या. हे ते वरती दिल्लीवाल्यांनी केलं म्हणून हे सगळे सुरू झाले. आपण त्यांची वीज बिल कमी करा, त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स कमी करा, त्यांचे डेव्हलपमेंट चार्जेस कमी करा, त्यांना चांगले रस्ते द्या, त्यांच्या गॅसची किमती कमी करा. तुम्ही इकडं 1,500 रुपये दिले आणि जो 1,600 रुपयाचा डब्बा तेलाचा होता तो 2,300 रुपयाला नेला. काय त्याला अर्थ आहे? याच्यावर उत्तर लागेल. एक सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा जो पैसा महायुती सरकारने लोकांच्याच पैशातला जो आहे की जनतेसाठी ज्यासाठी खुर्चीवर बसलेला आहे हा खारीचा वाटा दिलेला आहे. आता त्याला पहिल्यांदा कुणाला काय म्हणायचं ती त्याची मर्जी. आमच्या भगिनीच्या खात्यात 1,500 रुपये डायरेक्ट अकाउंट मधनं गेले, चिरीमिरी न खाता, भ्रष्टाचार न करता. राज्यात अनेक प्रश्न आहेत, नक्कीच महागाई कमी झाली पाहिजे. मग मला सांगा, आमच्या लाडकी बहीण योजनेला विरोध करता का काँग्रेसने आता सांगितलं 3,000 रुपये देऊ म्हणून? त्यांचे हल्लं बजेट लक्षात घ्या. एक मुद्दा जो तुम्ही आणलात मला त्याच्यावर तुम्हाला बोलता करायचं आहे. इथे एक मुद्दा उपस्थित झालाय. बिलकुल बिलकुल घेतो. याच्यामध्ये एक मुद्दा यांनी आणला की पैसे कुठून आले, पैसे कुठून आले. जो महिलांसाठी जो 1,500 रुपये महिना देण्याचं जे ठरवलं, हा जो निधी आहे शासनाने बार्टीचा आणि समाज कल्याणचा निधी त्या ठिकाणी वळवलेला आहे. उत्तर कुणाल टिळक आहेत आपल्यासोबत. कुणाल टिळक, मी एकच प्रश्न विचारणार आहे. जे पक्ष विरोध करत आहेत लाडकी बहीण योजनेला, त्यांच्या घरात किती पैसे गेलेले आहेत, त्यांच्या घरात दिवाळीसाठी किती पैसे आलेले आहेत, आणि त्या पक्षांच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगावं मग की आमची सत्ता आल्यावर लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये विनाकारण विपर्यास करण्याचं काम चालू आहे. विपर्यास कोण करताय? तुम्ही तर विरोधात गेलात, न्यायालयात गेलात. हे अफवा आहेत, हे विरोधकांचं नॅरेटिव्ह आहे. मला पहिलं तुमच्यासमोर एक स्पष्ट करायचं आहे की रेवडी संस्कृती बंद करा हे सांगणारे पंतप्रधान, त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय. हे रेवडी वाटण्याचा प्रकार आहे. हा रेवडी वाटण्याचा प्रकार आहे का सन्मान देण्याचा प्रकार? हा सन्मान देण्याचा प्रकार आहे. तुम्ही विचार करा, दिवाळीच्या आधी महाराष्ट्रातल्या महिलांच्या खात्यात 7,500 रुपये आले. ही काही छोटी गोष्ट आहे? हा एवढा मुळामध्ये जे ॲडव्हान्स पैसे देतात, निवडणुकीच्या काळामध्ये ॲडव्हान्स पैसे दिले, शासनाच्या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाही आहेत आणि जे 1,500 रुपये देतात ह्यांनी यांची प्रॉपर्टी विकून दिलेली नाही आहेत. सन्मान्य राजसाहेब सांगतात की तुम्ही कुठल्याही महिलेला तुमचे भीक नकोय 1,500 रुपये, तुम्ही त्या महिलेच्या हाताला काम द्या. महिला काय तुमच्या पैशावरती पडलेलं नाही. बरं, हे काय यांच्या घरातले पैसे आहेत का? हे पैसे घरातले आहेत का? ह्याच्यावरचा मुद्दा होता. हे पैसे प्रत्येक सामान्य माणसाचाच पैसा आहे. तोच त्यांना परत दिवाळीची भेट, महिलांचा सन्मान आणि संपूर्ण महिला सशक्तीकरण व्हावं. त्यांच्या घरी पैसे हवेत, त्यांच्या स्वतःच्या खात्यात पैसे हवेत, त्यांना स्वतःला खर्च करता यावेत, कुठल्याही घरच्या माणसावर अवलंबून न राहता. याच्यावरचा एक मुद्दा आपण म्हणत होतात, आपण एक त्याच्यामध्ये मुद्दा उपस्थित करताय. आपण याच्यात एक मुद्दा पाहिला, मला एक मुद्दा घेऊ दे त्याच्यावर. थांबा जरा. याच्यावर एक मुद्दा असा दिसतोय की जे पैसे आता 7,500च्या निमित्तानं आले ते परत बाजारात आले आणि त्याच्यामुळे आर्थिक चलन वाढलंय. अजिबात 7,500 रुपये महिलांच्या खिशामध्ये ह्यांनी पाठवले. ह्यांनी काय उपकार नाही केले. महागाई वाढवली. त्याच महिलेच्या डोळ्यातले अश्रू, ज्यावेळेस सिलेंडर 500 रुपयाचा आज 1150 रुपयाला घ्यावा लागतो, तेल वाढलं, सगळी महागाई झाली. पैसे देऊन पैसे महागाई कशी वाढली? आणि सगळ्यात महत्वाचं
महत्वाचं, ज्यावेळेस योजना काढली अजित दादांना विचारलं होतं का? अजित दादांचा विरोध असताना ह्यांनी केलंय. हे मंचाई गीत बोलणं सोडून द्या. महाविकास आघाडीच्या शेजारी बसून रात्री स्वप्न बघायचो. अजित दादाची सही घेतली होती का? अरे अर्थमंत्री दिल्या ना, त्यांनीच दिली. आणि सगळ्यात महत्वाचं, लाडकी बहीण योजनेला पैसे मिळाल्यानंतर अशा भावाला जर पोटात दुखत असेल तर आमच्या बहिणी महाविकास आघाडीतील सगळ्या भावांना नक्की नाकारतील. कारण का, महागाई जरी मुद्दा असला तरी तो सरकार म्हणून जे खारीचा वाटा दिलेला आहे, तर तुमच्या का पोटात दुखतोय? आणि हा पैसा नक्कीच आमच्या बापाचा नाही, पण तुम्ही सत्तेवर असताना तुमच्या काय बायकोकडनं हुंड्यात आला होता का? एक योजना तुम्ही काढली आणि त्याची चर्चा एवढी गावभर करत वाटत फिरला. काँग्रेसने योजना एवढ्या दिल्या. कुठल्या योजना दिल्या? काँग्रेसने खात्यावर, तुम्ही मगाशी बोलला, जमा करण्या संदर्भामध्ये ग्रामीण भागामधल्या लोकांना आज संजय गांधी निराधार योजना कुणाची? काँग्रेसची. विकलांग महिला, विकलांग गतिमंद मुलं, त्यांच्या खात्यावर 1200 रुपये योजना कुणाची? काँग्रेसची. थोडक्यात काँग्रेसने एवढं केलं, प्रचार केला नाही. दोष कोणाचा आहे? काँग्रेसचा आहे का इतरांचा? नाही, मी तुम्हाला एवढं सांगतो की आता सिलेंडरचा विषय निघाला. तुम्ही 2013 साली गॅस सिलेंडरची प्राइस बघा, मला तुम्ही सांगा प्राइस किती होती आणि आज किती प्राइस आहे तुम्ही मला सांगा. 2013 ची लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या. 13 साली 1012 रुपये प्राइस होती प्रति सिलेंडर. आज तुम्ही बघितलं तर 800 रुपये प्रति सिलेंडर प्राइस आहे. त्यामुळे मला सांगा की सिलेंडरचा विषय येतोच कसा काय याच्यामध्ये? याच्यावर एक प्रतिक्रिया. मुळामध्ये एक मिनिट मुळामध्ये 800 रुपयाला सिलेंडर आहेत असे टिळक साहेब म्हणतात. त्यांनी 800 रुपयाला सिलेंडर कसबेत तरी वाटावेत ही माझी विनंती आहे त्यांना. आणि ज्या पद्धतीनं हे शक्य आहे का? हे शक्य आहे? हे बघ, 800 रुपयाचा सिलेंडर वाटून दाखवा असं आव्हान आहे. हे बघा हे बघा सिलेंडर आम्ही सगळं वाटण्याचा ठेका घेतलाय का? मला सांगा. हे काहीच करणार नाही का जनतेसाठी? हे जनतेसाठी काहीच करणार नाहीत का? सांगतो मागच्या वाटतात त्यांना नावं ठेवणार आणि वर्ण म्हणणार की अजून तुम्ही वाटा लोकांना. मी सांगतो, मागच्या निवडणुकीमध्ये कसब्यामध्ये पैशाचा महापूर आला होता. 2000 रुपये मताला वाटले होते. आत्ताचा रेट 5000 रुपये फुटलाय. यांच्याकडे पैसे कुठे येतात तेवढे? कोणी फोडलाय पण तो 5000चा रेट? मग यांना कुठे येतात पैसे? रेट कोणी फोडलाय? आता हे भारतीय जनता पार्टीवाल्यांनीच रेट फोडलेला आहे. मनसेचा रेट काय? मनसेचा रेट? आम्ही रेट नाही, आम्ही काम करणारे कार्यकर्ते. हे बघा, मी मागच्या पोटनिवडणुकीचा विषय या निवडणुकीमध्ये आणून परत एकदा विरोधक तीच चूक करतायत हे लक्षात घ्या तुम्ही. या पोलीचा भात आणि बोलाची कडी 2000 निघाला, 5000 निघाला, 10000 निघाला. आता 18 तारखेला 20,000चा आकडा दिला नाही म्हणजे नशीब. मला एक याच्यावर कमलताईंना बोलता करायचं. एक मिनिट कमलताई मला सांगा. एक मिनिट ऐका. मग कमलताई मला सांगा, आता या निमित्तानं आणायचे एक मुद्दा आला निवडणुकीतला आणि त्यात सुद्धा राजकारणातल्या भ्रष्टाचाराचा. अपक्ष म्हणून तुमच्यासाठी किती आव्हानात्मक असतं जेव्हा अशा प्रकारची चर्चा होत असते? कारण मी जेव्हा वेगवेगळ्या 5 भागातनं आले, मला तेव्हा कधी पैसे खर्च करावे लागले नाहीत. माझी जनता माझ्याबरोबर होती. मी त्यांना सांगितलं होतं की मी पैसे वाटू शकत नाही. तुम्हाला पैसे वाटायचे असतील तर मला भ्रष्टाचार करावा लागेल. म्हणजे मी भ्रष्टाचारी असलेल तुम्हाला चालेल का, हे मी त्यांना स्पष्ट सांगत होते. त्यामुळं माझ्याबरोबर माझी जनता राहिली. मला एवढंच या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे की आपण पुण्याच्या विकासाचे आणि आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यावर आज बोललो. बिलकुल आपण त्याच्यात एक मुद्दा तुम्ही मांडलेला मुद्दाच पुढे नेतोय. आमचे सहकारी जगदीश माझ्या सोबत आहेत. मला त्यानिमित्तानं आपल्या सोबत इथे असलेल्या कार्यक्रमातल्या उपस्थितांपर्यंत हा मुद्दा घेऊन जावा अशी मला जगदीश यांना विनंती करायची की जनतेला भ्रष्टाचारावर मतदान करायचं असतं की नसतं? ठीक आहे, या आता आपण मागे जाऊया. जनतेला भ्रष्टाचारावरती मतदान करायचं आहे की नाही? भ्रष्टाचार जो बोकाळलेला आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहतोय, काय वाटतं आपल्याला? काय पूर्ण महाराष्ट्राचा जो अनाजी पंथ आहे त्याला कंटाळलेला आहे. ज्या पद्धतीने फोडाफोडीचं राजकारण चाललंय, इथं भारतीय जनता पार्टी असलं किंवा काँग्रेस असलं, कोणी रोजगाराबद्दल, आरोग्याबद्दल आणि शिक्षणाबद्दल बोलत नाहीये. आणि महाराष्ट्राला हवं काय हे त्यांना नेमकं समजलं नाहीये. ॲक्च्युली म्हणजे कसं आहे की जरी भ्रष्टाचाराचा मुद्दा जरी इथं महत्त्वाचा मानला जात आहे, परंतु जे पिढ्यानुपिढे ह्या म्हणजे जे जगण्यापासून वंचित आहेत
त्या घटकांचा आता जगण्याचा आणि मरण्याचा जो प्रश्न आहे, आरक्षणाचा मुद्दा आहे, हा कुठंच चर्चेला जात नाही. आता जवळजवळ 50-60% लोकांचं आरक्षण ओबीसी आरक्षण काढले जाण्याच्या पद्धतीवर आहे. इथं भाजप आणि काँग्रेसनं उपवर्गीकरणाचा मुद्दा आणून SC STचं आरक्षण काढून घेतंय. आरक्षणाच्या संदर्भात सर्व पक्ष आणि सर्व ज्ञानी विज्ञान लोक हे सगळे सांगतात की घटनेचा आधार आम्ही घेतो. ही घटना निर्माण कोणी केली? काँग्रेसनी केली. काँग्रेसनी केली. बाबासाहेबांना 2 वेळा हरवलं ना तुम्ही. काँग्रेसनी घटना निर्माण केली या वाक्याचा मी जाहीर निषेध करतोय. घटना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणाचाही बाप बदलू शकत नाही. काँग्रेसनी संविधान निर्माण केलं असा जो दावा केला गेला, अहो त्यांना शासन बंद होतं. म्हणजे आता किती निषेध व्यक्त करायचा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान तर आहेच आहे, पण त्याचबरोबर ज्या 15 महिला त्यांच्याबरोबर या संविधान ड्राफ्टिंग करायला होता त्यांचा पण अपमान केलेला आहे. इतक्या वेळ महिला सशक्तीकरणाबद्दल बोलत होते सगळे लोक, आणि आता घटनेबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं खूप चुकीचं आहे. तुम्ही ठाम आहात तुमच्या वक्तव्यावर. मी वेगळं बोलतो, तुम्ही वेगळं बोलताय. घटना निर्मितीचं काम हे बाबासाहेब आंबेडकरांनीच केलं, पण या काँग्रेसच्या कमिटीने जे समिती निर्माण केली होती. वाक्य मागे घेणार आहात का? जर तू चुकीचा अर्थ घेणार आहात तर मी माझं वाक्य मागे घेईन. भारतीय राज्यघटना इथल्या भारतीयांची आहे. काँग्रेस किंवा कुणाचीही मक्तेदारी नाही. आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी माफी मागितली पाहिजे. आणि भारतीय राज्यघटनेचा अवमान कुणालाही करता येणार नाही. तुम्हाला सांगतो, काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय, त्यांच्या कष्टाचा अपमान केलाय. यांना बिनशर्त आता माफी मागायला लावा, नाहीतर कार्यक्रम बंद करा. संविधान हे सर्व बहुमत आहे आणि जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहेत का दुमत कोणाचंच नाहीये. ते शब्द माघारी घेतात. तुमचं म्हणणं काय आहे याच्या संदर्भामध्ये? मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगतो, जोपर्यंत हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान केलाय, घटना डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिली आणि हे म्हणतात बसावखाली, आणि हे म्हणतात काँग्रेसने केली. मुद्दे नसताना विषयांचं विपर्यास करायचं हे काम भारतीय जनतेचं पूर्वीपासून. महाराजांचा पुतळा पडला तेव्हा घरात होते का? छत्रपती शिवाजी महाराज की. छत्तीसगडांचा डॉक्टर बाबासाहेब शब्द चुकणं आणि पुतळा पाडणं या फरक आहे. मुद्दा अपमान यांनी करतात वारंवार. आमच्या प्रवक्त्यांना असं म्हणायचं होतं की काँग्रेसच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलाय, डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांचा शब्द वापरला. या ठिकाणी काँग्रेसने संविधान अपमान केलाय, माफी मागावी. महाराजांच्या पहिलं यांनी अपमानाच्या प्रतिक्रिया घेऊयात. शिंदे साहेब हे पुस्तक काय आहे? हे कुठलं पुस्तक आलंय? हे आहे त्या निवडणुकीच्या मुद्द्यांपासून विपर्यास करण्याचं काम चाललंय. काँग्रेसला अधिकार नाही. आता तुम्ही संविधान स्वतः लिहिलंय म्हणतात. ह्याच्यात काय बघा का राहुल गांधींचं बुकमार्क आहेत ते बघा. निवडणूक हारण्याला चालल्यानंतर काही मुद्दा नाही म्हणून हे तुम्हाला संविधान काँग्रेसने लिहिलं? कुठल्या अकलेची तारेत हे? आज आपण या ठिकाणी ज्या विषयावर जमलेलो आहोत, पुणेकरांचे प्रश्न, पुणेकरांचं हित, पुणेकरांना काय पाहिजे ह्याच्यावर आपण चर्चा करत नाही. करूया. मला या चर्चेमध्ये हस्तक्षेप करून हा वाद अधिक या पुढे नेता येणार नाही, वाढवता येणार नाही. मला चर्चेत एक छोटीशी विश्रांती घ्यायची आहे. महाराष्ट्राचा महासंग्राम आणि या निमित्तानं चर्चेत आपल्यासोबत विविध मुद्दे येत आहेत. या निमित्तानं असलेल्या चर्चेला आपण पुढे नेणार आहोत. एका छोट्याशा विश्रांतीनंतर लगेचच परत येतोय महाराष्ट्राचा रणसंग्राम स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरी. नमस्कार. महाराष्ट्राचा रणसंग्राम स्पेशल पार्टनर राजश्री लॉटरी यांच्या या कार्यक्रमामध्ये जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या तर्फे आम्ही महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या निमित्तानं मतदारांचा आणि त्यांच्या मनातल्या विचारांचा कौल जाणून घेतोय. मी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता या चर्चेच्या दुसऱ्या फेरीची सुरुवात आपण करतोय. पण तत्पूर्वी आधीच्या फेरीमध्ये जे वादग्रस्त वक्तव्य झालं त्याबद्दल काँग्रेसची भूमिका काय आहे आणि त्यांना काय म्हणायचंय ते आता आपण पटकन एकदा जाणून घेणार आहोत. घटनेमध्ये जी तरतूद आहे आरक्षणाची
ती निर्माते जे बाबासाहेब आंबेडकर आहेत घटना निर्मितीचे त्यांच्यापासूनच झाली आणि त्यापासून आरक्षण वेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि आरक्षणाच्या मुद्द्याबाबत आपण बोलत असताना मगाशी घटना निर्मितीच्या बाबत मी जे काय बोललो होतो ते सर्वसमावेशक घटना बाबासाहेब आंबेडकरांनीच केली, त्याबद्दल काही दुमत नाही. पण तरी पण परत तेच होत आहे. तरी पण जर कुणाच्या भावना दुखावल्या असेल तर मी माफी मागतो. माझा उद्देश तो नाही. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत जे बोललो असेल त्याची मी माफी मागतो, तो माझा विषय नाही. जे मनुवादी संस्कृतीचे लोक आहेत त्यांना मुळात हे आरक्षण द्यायचं नाही आणि म्हणून आरक्षणाचा तिढा वाढवण्याचं काम केलंय. राहुल गांधींनी कालच नागपूरमध्ये संविधान बचाव संमेलन केलंय आणि त्या संमेलनामध्ये जाहीर भूमिका काँग्रेसची केली की जातीय जनगणना जी आहे ती पूर्ण करून ज्याचा जो वाटा आहे तो वाटा देण्याचं काम काँग्रेस करेल. हा न्याय देण्याचं काम राहुल गांधींनी कोरं संविधान वाटलं. तुम्ही जर काय काल व्हिडिओ बघितला असेल, एक संविधानाचं असंच पुस्तक होतं लाल कलरचं, त्याच्या त्याच्यात लिहिलेलं काहीच नव्हतं. पूर्ण मोकळं होतं. पूर्ण मोकळं असेल तर संविधान होईल का? त्याच्यात राहुल गांधीचं बुक मार्क होता. असं संविधान असू शकतं का? एक लक्षात जी संविधानाला पुस्तक म्हणतात हे यांनी खरंच चुकीचं बोलतात. त्याबद्दल मी काय बोलणार आहे, कारण भारतीय जनता पार्टी नेहमी संविधान असू दे, राष्ट्रपुरुष असू दे, यांचे अपमान करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी नेहमी करत असतं. त्यांनी खऱ्या अर्थानं माफी मागली पाहिजे. राहुल गांधींनी जे हातात घेतलं ते संविधान आहे का नाही मागणार नाही. संविधान तुम्ही लिहिलेलं नाहीये, नाहीच. कोणतीही चूक केलेली नाही, मागणार नाही. कोणती चूक त्यांनी राहुल गांधींनी केलेली नाहीये. मला सांगा, काँग्रेसनी त्याच्या आत काहीच नव्हतं. राहुल गांधींचा बुकमार्क होता. मग त्याला संविधान म्हणणार का तुम्ही? हा प्रश्न त्यांचा विचार. काल काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधींनी जे काही दिलं त्यात आज सगळं कोरं होतं हे माहितीये का? नाही, त्याचा पुरावा आहे. त्याचा पुरावा आहे. संसदेमध्ये शपथ घेताना सुद्धा जे पुस्तक दाखवलं ते म्हणतात भारतीय संविधान आहे. ती डायरी होती, ते भारतीय संविधान लिहिलेला डायरी आहे. दोन्ही पक्ष काँग्रेस असो बीजेपी असो संविधान मानत नाहीत. हा मुद्दा खुलासेवार घेता येईल. आपल्याला पुण्यातल्या काही मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा करायची आहे. मला पुण्याच्या मुद्द्यांवर यायचं आहे. पुण्याच्या मुद्द्यांवर यायचं आहे. एक आता या चर्चेतल्या या सेगमेंटमध्ये आपल्यासोबत दोन नवे पाहुणे जोडले गेलेले आहेत. त्यांची ओळखही करून घ्यायची आहे. मला त्या निमित्तानं पटकन चर्चेमध्ये आपल्याला जायचं आहे. आपल्यासोबत या चर्चेच्या सेगमेंटमध्ये दोन नवे पाहुणे आहेत. त्यांची ओळख एक मिनिट. नवीन पाहुणे जे आले त्यांची ओळख करून घेऊया. छत्रपती शासन पक्षाकडून आपण आहात. नमस्कार, मी अरविंद वलेकर, कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शासनकडून अधिकृत उमेदवार आहे. सरकार कोणतेही असू द्या. एक मिनिट ऐका. आता फक्त ओळख करून द्यायची आपल्याला. आपल्यासोबत एक नवीन महिला सहकारी आलेली आहे. या चर्चेत आपल्यासोबत नवीन महिला मान्यवर आहेत. त्यांची ओळख एकदा करून घेऊ पटकन. मला आपण शिंदे गटाच्या प्रतिनिधी म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या आहात, त्यावर आपला परिचय आधी सांगा. माझं नाव कुमारी शर्मिला येवले. मी युवा सेनेची कोर कमिटी मेंबर आहे महाराष्ट्राची. बिलकुल. या चर्चेला आता पुढे नेतो आहोत आणि ही चर्चा आपल्यासोबत पुण्याच्या विषयांच्या अनुरूप सुद्धा असणार आहे. केवळ आणि केवळ हा विषय पुण्यापुरता आहे असं नाही, पश्चिम महाराष्ट्रापुरता सुद्धा तो तितकाच गांभीर्यानं पाहायला जातो. तो विषय असतो सुरक्षेचा आणि सुरक्षेच्या अनुषंगानं इतर अनेक बाबींचा. मला त्या निमित्तानं पहिल्यांदा आपल्याला विचारावं वाटेल, सरकारच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही पुणेकरांना, पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना आश्वासित करू इच्छिता का की ते सुरक्षित आहेत? भविष्यात तुमचं सरकार आलं तर तेव्हाही ते सुरक्षित राहतील? भविष्यात नाही, 2024लाच पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे. पुढचं बघायचं आधी 2024चं बघा. 24च्या इलेक्शन होऊ घातलेले आहे. 2024लाही महायुतीचं शिवसेना भाजप आणि सगळ्यांचं सरकार येणार आहे. मुळात गुन्हेगारीचं बोलायचं झालं तर तुम्हीही महाविकास आघाडीत अलायन्स मध्ये आहात हे विसरू नका. आणि येणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राचे असेल या गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने जे शेतकऱ्यांसाठी असेल, अन्नपूर्णा महिलांसाठी योजना असेल, फक्त लाडकी बहिणीवर चर्चा केलं, पण जी अन्नपूर्णा योजना आणली गेली, वयोवृद्ध योजना आणली गेली, याच्यावर तुम्ही बोलायला का तयार नाही आहात? याच्यावर देखील चर्चा झाली पाहिजे. महायुतीने
उत्तर लागेल. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रतिनिधी आहेत, आपण त्यांना विचारूयात. या गेल्या 2.5 वर्षात तुम्ही असं काय वेगळं केलं हा मुद्दा आहे? गेल्या 2.5 वर्षात त्यांनी खूप पराक्रम केले. एक तर महाराष्ट्रासमोर गद्दारीचं मोठं एक्झाम्पल जे तुम्ही सेट केलं. निवडणुका त्या हरल्या आता, आणि निवडणुका लोकसभेच्या गेल्यानंतर तुम्हाला हे उशिरा सुटलेलं शहाणपण आहे वेगवेगळ्या स्कीमचं. तुम्ही एक चांगलं काम केलं. 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र गुजरातला घाण टाकण्याचं काम केलं. सगळ्या योजना तिकडे घेऊन गेले. मला एवढंच सांगायचं आहे की आज पुण्यामध्ये सर्वात मोठी फॅक्टरी कुठल्या, सर्वात मोठं ऑफिस कुठल्या कंपनीचं होत आहे? मायक्रोसॉफ्टनी जागा घेतलेली आहे, गुगलनी जागा घेतलेली आहे, हुंडाईनी सर्वात मोठं प्लांट भारतातलं इथे टाकलेलं आहे. परत त्यांनी मुळामध्ये त्यांच्या नेते ते सांगतात ना, 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने कोविड काळामध्ये जे उद्धव साहेबांनी जे काम केले त्याचा दाखला देणारे एकनाथ शिंदे डोळ्यात अश्रू आणून सांगायचे, आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने त्यांना वेठीस धरलं आणि त्यानंतर ते आता एकत्र येऊन सांगतात की विकास केलाय. कोविड काळामध्ये उद्धव ठाकरेंनी भरपूर काम केलं असा दावा कायमच केला जातो. तुमचा अनुभव काय राहिलाय? एक लक्षात घ्या, जेव्हा कोरोनाचं संकट होतं त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे होते. त्यांनी जे काय काम करायचं आहे एक मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ती केलं. तिथून आता आपण खूप पुढे आलेलो आहोत. पुलाखालनं पाणी गेलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं हा बोलून घ्या. तुम्ही मुद्दे होऊ द्यात. मी खाली आमचे सहकारी आहेत, मी त्यांना संधी देणार आहे आपल्यापर्यंत पोहोचण्याची. एकच मिनिट, आपल्याला वेळेच्या मर्यादेत कार्यक्रम करायचा आहे. जी, सुरक्षेचं हे म्हणतात. पुणे शहर हे सांस्कृतिक आणि शिक्षणाचं माहेरघर आहे. अनेक लोक इथं येतात. ते येत असताना जो गुन्हा घडतो त्याच्या तातडीने अटक होऊन कारवाई केली जाते. कुठलंही सरकार गुन्हा घडवत नाही. महाविकास आघाडीने काय केलं? गुन्हा घडल्यानंतर त्या मैत्याच्या टाळीवरचा लोणी खाण्याचं पाप त्यांनी केलं. याच्या चर्चेला पुढे नेत असताना आपल्यासोबतचे नवे प्रतिनिधी, चर्चेतले नवे प्रतिनिधी आहेत, त्यांनाही बोलतं करायचं आहे आपल्याला. सरकार कुठलंही असो, सरकारच्या भूमिकेला सर्वसामान्य जनतेचा विरोध आहे. या महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षा करणारे 21 लाख विद्यार्थी आहेत. सक्सेस रेशो त्यांचा 0.04%. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. या पुण्यामध्ये कोयता गँग चालते, या पुण्यामध्ये ड्रग चालतात, या पुण्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत, या पुण्यामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न आहे, या पुण्यामध्ये मेट्रो तयार केली, त्या मेट्रोला पार्किंगची सुविधा नाही. याच्यावरचं तांत्रिक हे बघा, पब्लिक मेट्रो आज किती लोक वापरतात ह्याचा तुम्ही आकडा काढा. मागच्या 2 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 10 लाखाहून जास्ती लोकांनी मेट्रो वापरलेली आहे सरासरी. त्याचबरोबर मेट्रो बरोबर जे हायपर लोकल ट्रान्सपोर्ट आहे तो पण डेव्हलप झालेला आहे. लोकांना रोजगार मिळत आहे, लोकांकडे पैसे जात आहेत. मला या चर्चेत लोकांचा सहभागही घ्यायचा आहे, आणि याच निमित्तानं या चर्चेतल्या लोकसहभागाच्या साठी मी आमचे सहकारी जगदीश देशमुख यांच्यापर्यंत पोहोचतो. त्यांनी उपस्थित पुणेकरांकडून जाणून घ्यावं की त्यांना पुण्यातल्या कोणत्या अधिक मुद्द्यांच्यावर बोलतं व्हावं असं वाटतं. राजकारण्यांच्याकडून त्यांना कोणत्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. जगदीश, खरं तर पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर अशी ओळख होती. मात्र गेल्या काही दिवसात पुण्यामध्ये ड्रग्ज प्रकरण असेल किंवा पोरशा अपघात प्रकरण असेल, याबाबत सर्वसामान्यांना काय वाटतंय, पुणेकरांना काय वाटतंय समजून घेऊया. काय पुण्यामध्ये आता महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत आणि त्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे असं वाटतंय? पुणे विद्येचं माहेरघर आहे. पुण्यामध्ये जवळपास 4 ते 5 लाख विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यामध्ये येतात. परंतु आज पाहिलं गेलं तर पुणे काय होतं, आंतरराष्ट्रीय ड्रग्जची राजधानी म्हणतोय, गुन्हेगारांचं हब बनतंय. आज पुण्यामधलं ड्रग्ज हे लंडनला वगैरे अमेरिकेमध्ये विकलं जात आहे. आज पुण्यामध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी हे वेगवेगळ्या कंपन्यांचं नेतृत्व जगभरामध्ये करायचे. पण आज काय होतंय तर पुण्याचं ड्रग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विकलं जातंय. पुण्याचे गुन्हेगार सिद्दीकी असेल, सिद्धू मुसावले या मर्डर केसमध्ये आहेत, बिश्नोई गँगशी कनेक्टेड आहेत. तर पुण्याची शैक्षणिक ओळख पोचली जाते. पुण्यामध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी यायला घाबरत आहेत. ठीक, काय राजकारणाकडून काय अपेक्षा आहे? राजकारणाकडनं एकच अपेक्षा आहे की जे आत्ता चाललोय, तुम्ही मेट्रोचा मगाशी प्रश्न विचारला, मेट्रोच्या बाहेर ज्या वेळेस मी कसबा पेठेत उतरलं त्या दिवशी बघितलं, रिक्षा नाही का काय नाही, इथं एवढं वरती चढून जायचं काय, त्या मेट्रोला उपयोग आहे? आणि राजकारणी एक ना एक दळण 12 वर शिंदे झालेले आहेत. ठीक आहे, येतो परत कोण बोलणार? ठीक आहे, आपण जरा सर्व तुमच्या माध्यमातून काँग्रेसचे प्रतिनिधी आहे, त्यांना माझा प्रश्न आहे की आमची मुस्लिम समाजाची वक्फ बोर्डाची जी जमीन आहे, यांचे जे कसब्याचे उमेदवार आहे रवींद्र धंगे, राजकारणाकडून काय अपेक्षा आहे? नाही, मला पहिला प्रश्न आहे माझ्या समाजाबद्दल आहे. त्यांनी वक्फ बोर्डाची आमची जमीन
हडपली त्यांचा पदाचा गैरवापर करून धंगेकर यांनी त्यांचं प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं. उत्तर घेऊ याचं उत्तर आपण घेऊ. सर्व राजकारण्यांकडून काय अपेक्षा आहे? काय नाही, भारतीय जनता पार्टीची महाविकास आघाडीची सत्ता येईल. ठीक आहे. हे जे अन्याय अत्याचार आणि हे गद्दारी वगैरे येतो थांबा पुणेकरांचा सर्वसामान्यांचा आवाज ऐकूया. एक मिनिट. ओ थांबा जरा, ओ थांबा, बस करा. हे अन्याय अत्याचार आणि गद्दारी जे म्हणताय, ही गद्दारी आणि हे अन्याय अत्याचार तुम्ही समाजाविरुद्ध केलेत. लोकांवरती तुम्ही गद्दारी केली आहे, लोकांवरती तुम्ही हा अन्याय केलाय. हे जे तुमचे मुखवटे घालून तुम्ही फिरताय ना, हा पक्ष आणि तो पक्ष, काय केलं तुम्ही लोकांसाठी? हे लाडकी बहीण योजना दुनिया म्हणताय, काय केलं तुम्ही? आज पुण्यामध्ये बघताय तुम्ही, प्रत्येक पुण्यामध्ये ज्या सगळ्या पेठा आहेत, या पेठांमध्ये महाराष्ट्रातली प्रत्येक गोरगरीब जनतेतला मुलगा मुलगी येते. ह्या लोकांवरती हल्ले होत आहेत, मुलींवरती अन्याय होतोय, त्यांच्यावरती ऍसिड हल्ले होत आहेत. मी स्वतः बघितलेलं आहे. मुलांना रस्त्यावरती उतरावं लागतंय. तुम्ही काय करता इथं? तुम्ही फक्त तुमचे घराणेशाही चालवताय. माझा मुलगा आमदार झाला पाहिजे, माझा मुलगा खासदार झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांनी तुम्ही थुकल्याला चाटायचं का? तर सर्वसामान्यांचा प्रचंड राग आहे. अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. व्यासपीठावर राजकीय मान्यवर आहेत, त्यांच्याकडून या सर्व प्रश्नांची आपण उत्तरे घेऊया. व्यासपीठावर. धन्यवाद जगदीश. या मुद्द्यांच्या बरोबरच राज्यात आणखीन एक चर्चेत आलेला मुद्दा आहे तो वोट जिहादचा. लव जिहादच्या बरोबरच आता वोट जिहादची सुद्धा चर्चा आहे. मला कुणाल टिळक आपल्या सोबत आहेत, त्यांना आधी विचारायचं आहे, हा वोट जिहादचा मुद्दा समोर आला, त्याचे तुम्ही स्वतः काही उदाहरणासह दाखले देऊ शकणार आहात की जे दाखले इतरत्र आहेत तेच तुम्हाला आत्ता प्रमाण वाटतात? आणि हे बघा, संपूर्ण महाराष्ट्राला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कळालं की वोट जिहाद काय प्रकार आहे, ते अवेअर झाले. मला एवढंच म्हणायचं की सगळ्या पार्टीजनी एकत्र येऊन त्याच्याबद्दल काहीतरी एक भूमिका घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि असं जर का पोलरायझेशन आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे चालू राहिलं तर मग असंच टॉक्सिक नेचर राजकारणाचं चालू राहील. ते संपवण्यासाठी मला वाटतं की सगळ्यांनी पुढे येऊन भूमिका घ्यायला पाहिजे. वोट जिहाद काँग्रेसला एकदा विचार, काँग्रेसची भूमिका काय? एक लक्षात घ्या, आपण विनाकारण मुद्दे डायव्हर्ट करण्याचं काम चालू आहे. आपल्या पुण्याच्या विकासावर आपण बोललं पाहिजे. बिलकुल आपण बोललो, विविध मुद्द्यांवर बोललो, पण राज्यातले पण काही मुद्दे आहेत ज्याचा परिणाम पुणेकरांवर होणार आहे. राज्यातल्या परिणामांचा सुद्धा मी बोलतो. पहिलं पुण्यातला आपण बोलू. पुण्यातला जो विकास आहे, पुण्यातला IT हब कुणी आणलं? तुम्हाला वोट जिहादवर बोलायचंच नाहीये. मुसलमान तुमच्या पाठीशी एक गठ्ठा आहे म्हणून तुम्ही त्यावर खुश आहात का? हे तुमचे बोलवते धनी जे आहेत ते तुम्हाला सांगतात, ते तुम्ही बोलताय. हे चॅनलवाले ज्यावेळेस बोलायचं बंद करतील, वोट जिहादचा मुद्दा येतोच की राजकारणात चर्चेला. हे चॅनलवाले हे मुद्दे काढतात. वोट जिहाद वगैरे सर्व धर्म समभाव घेऊन काँग्रेस पुढे चाललंय, सगळ्यांना बरोबर घेऊन काँग्रेस पुढे चाललंय. हे बायस. आपली काय प्रतिक्रिया? एक लक्षात घ्या, पुन्हा सांगते, कुणाच्याही कुठल्याही जाती धर्माच्या जेव्हा मॅरेज ऍक्ट नुसार, स्पेशल मॅरेज ऍक्ट नुसार होतं, लव जिहाद वगैरे हे विषय आपण काढून इलेक्शन होणार नाहीये. तुमच्या चॅनलवर बायस चर्चा चालू आहे, त्यामुळे आपण मुद्दे घेतोय. हा पुण्याच्या प्रश्नावर बोलणं गरजेचं आहे. याच्यावरची आपण प्रतिक्रिया. वोट जिहाद वगैरे काय नाही, यांना त्यांचे मतं पाहिजेत. फक्त मुसलमानांचे मतं चालतात यांना, परंतु मुसलमानांना महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल संपूर्ण लोकसभेमध्ये एकही सीट दिली नाही, आताही सीट दिले जात आहे. मुसलमान या देशाचे नागरिक आहेत आणि वोट जिहादची चर्चा करतात. जे हिंदुत्ववादी नेते 4.5 वर्ष हिंदुत्वाचं राजकारण करतात, तेच आता हिंदुत्ववादी भाजपचे आमदार मुस्लिमांच्या घरी जाऊन मतं मागतात. पुणे शहरामध्ये जातीवाद कुठेही नाहीये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये कोणताही सेल नाहीये. तुम्ही जातीवाद करू नका. सर्व जाती धर्माचे लोक एकत्रपणे नांदतात. हा राजकीय मुद्दा आहे, इथं उपस्थित झालेला राजकीय मुद्दा आहे, माझा नाहीये. मी अजिबात वोट जिहादचा मुद्दा नाही आणला. हा राजकीय मुद्दा आहे. तुमच्या नेतृत्वाने हा मुद्दा उपस्थित केला, त्या निमित्तानं ही चर्चा आली इथे. तुम्ही बोला. हे जातीवादाचे विषय काढून आपण चॅनलवरनं जातीवादाला पुरस्कृत करण्याचं काम आपण करू नये. अजिबात नाही. सर्वांना शांतता राखण्याचं काम करतोय. पुरोगामी महाराष्ट्र आहे. जिहाद वगैरे हे असले विषय काढून माथी भडकवण्याचं काम आपल्या चॅनलकडून होऊ नये. अगदी बिलकुल मान्य करतो. आता पुढच्या मुद्द्यांच्या निमित्तानं
आपण आता मुद्द्यांवर येऊया. त्या निमित्तानं स्थानिक मुद्द्यांच्या अनुषंगाने मला विचारावंसं असं वाटतं की आजच्या घडीला एक मिनिट ऐका आता, एक मिनिट. आजच्या घडीला मला या मुद्द्यांवर चर्चा करत असताना स्थानिक मुद्द्यांवर प्रश्न विचारतोय, मला बोलू द्या, त्याच्यावरचा आहे. आता मला एक पटकन सांगा की आत्ताच्या घडीला जेव्हा आपण चर्चा करतो, मतदानाच्या साठी जातो, कार्यक्रमाच्या या समारोपाच्या टप्प्यामध्ये आपण इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मान्यवराकडून जाणून घेणार आहोत की त्यांना मतदान का झालं पाहिजे आणि त्याचबरोबर कोणते मुद्दे या वेळेला पुणेकर मतदान करताना विचारात घेणार आहेत. माझी एकच विनंती आहे, प्रत्येकानं कृपया थोडक्यात उत्तर द्यावं, वेळेची मर्यादा पाळावी. प्रत्येकाच्या साठीचा एकच प्रश्न असणार आहे, तुम्हाला मतदान का करायचं? आम्हाला मतदान, पुण्यामध्ये जे आमदार निवडून दिलेले आहेत ते आमदार खरंच त्या पात्रतेचे आहेत का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पुण्याची अवस्था एकदम बकाल अवस्था झालेली आहे. एक आरोपी येरोडा जेलमधून ज्यावेळेस ससूनमध्ये येतो, तिथून जर ड्रग्ज रॅकेट चालवत असेल, आज झोपडपट्टीमध्ये गुन्हेगारी वाढत असेल, आम्हाला महागाई बेरोजगारीबद्दल कुठलाही आमदार सभागृहात बोलत नसेल, तर असले निष्क्रिय आमदार का निवडून द्यायचे, पुणेकरांसमोर पडलेला प्रश्न आहे. आणि पुण्याची बकाल अवस्था करण्यामध्ये हेच राज्यकर्ते या ठिकाणी सगळ्यात महत्वाचे आहेत. ह्यांची बाटली तीच आहे, दारू तीच आहे, फक्त लेबल बदलतात आणि मूर्खात काढतात. हा सगळा खेळ सुरू आहे. वंचितला मतदान का करायचं? SC, ST, OBC आणि गरीब मराठ्याची भूमिका ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली आहे. OBC आणि मराठाचं आरक्षण हे दोघांचे वेगवेगळे ताट असावे अशी भूमिका बाळासाहेबांनी घेतली. SC, ST क्रिमिलियर आणि उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये पिटिशनरची मागणी नसताना सुद्धा 6 जजेसनी जो काही चुकीचा निर्णय दिला त्याच्या विरोधामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टामध्ये घेतलेली आहे. या प्रस्थापितांनी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांनी ओबीसीला मराठाला फसवलं म्हणून पुण्यातल्या जनतेने विकासासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान द्यावं. ठीक आहे, शिवसेनेच्याकडची भूमिका. आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं आहे, म्हणून आम्ही मतदान करणार आहोत. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचे जाळं ह्या सरकारने विणलेलं आहे ते अजून बलशान करायचं आहे, बलाढ्य करायचं आहे, म्हणून आम्ही त्या विकासाला धरून मतदान करणार आहोत. जशा या पंचसूत्री महायुतीने ज्या काढल्या, वयोश्री योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल आणि अजून 2 योजना ज्या आहेत त्या ज्या योजना आहेत, अन्नपूर्णा योजना, जी महिलांना तुम्ही ज्या मगाशी मुद्दा मांडला सिलेंडरचा, त्यालाच धरून मी सांगते, कुणाल दादांनी जो मुद्दा मांडला त्याला माझा जो काही आहे तो पाठिंबा आहे. कारण त्यांनी जे सांगितलं, मुद्द्याला पुढे जायचं आपल्याला आणि अजित पवार गटाला आणि राष्ट्रवादीला मतदान का करावं? सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्राची जनता ही शून्य आहे. त्यांना गद्दार, पक्ष फुटले, एकमेकांवरचे आरोप, सकाळी येऊन बोलायचं, हे भांडण्याचं आवडत नाही. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीने ज्या योजना कोणत्याही भ्रष्टाचार न करता सरकार ती व्यक्ती त्या अकाउंटमध्ये गेली, त्याच्यामुळे ती लोक समाधानी आहेत. मेट्रो सुरू झाली, मेट्रोच्या बाबतीत काही लोक विनाकारण नेरेटिव्ह सेट करतात, विरोधकांची सवय आहे. लक्षात घ्या, पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढलं पाहिजे. मला जर विचारतात तर मंडई ते स्वारगेट आणि मंडई ते शिवाजीनगर हे जे कोणी आमचे बंधू आहेत हे स्वतः जातात, आमच्या लाडकी योजना बहिणीचे फॉर्म लावतात, ते पैसे देतात आणि करतात. काय म्हणले आपण? जाऊ दे, वाद वाढवू नका. आता अजून सगळ्यात महत्वाचं, वेळ आली आहे, काँग्रेसची वेळ आहे. काँग्रेस बोलणार आहे, पैसा हा जेव्हा उद्धव साहेबांनी कोरोना काळात काम केलं त्यांनी पैसा घरनं आणला होता का? तो सरकारचाच आहे, लोकांचा पैसा आहे तो. त्याच्यामुळे जनता नक्की महायुतीला भरघोस मताने विजयी करेल आणि सत्ता महायुतीची येईल. काँग्रेसने पुण्याची ओळख ही सांस्कृतिक, आपली भूमिका मांडा फक्त. रुपाली, इथं 1 मिनिट, काँग्रेसचं म्हणणं आहे. पुण्याची ओळख ही काँग्रेसने सांस्कृतिक पुणे शहर म्हणून केली, उद्योग नगरी म्हणून केली, विद्येचं माहेरघर म्हणून केली. MIDC पुण्यातली, पिंपरी चिंचवडची MIDC काँग्रेसने आणली, जेजुरी MIDC, चाकण MIDC, शिक्रापूर MIDC, हिंजवडीचं IT पार्क हे काँग्रेसने आणलं आणि काँग्रेसने हे तर विद्येचं माहेरघर केलं. या काँग्रेसची ओळख पुसून ह्या मागच्या 2-2.5 वर्षामध्ये ड्रगिस्टचं पुणे, त्याचबरोबर अत्याचारांचं पुणे, गुन्हेगारांना साथ घालणारं पुणे, गुंडांच्या टोळ्या वाढवणारं पुणे, कोयता गँगचं पुणे, ही ओळख पुसून
परत एकदा या पुण्याला शांत करण्याचं काम काँग्रेसच्या सरकारला करायचंय. त्याचबरोबर देशामध्ये आणि राज्यामध्ये एक चांगल्या पंचसूत्री योजना कालच काँग्रेस पक्षाकडनं आणि महाविकास आघाडीकडनं जाहीर झाल्यात. त्याची प्रभावी अंमलबजावणी करून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम हे काँग्रेसकडनं केलं जाणार. भारतीय जनता पार्टी महायुतीला फक्त विकास विकास आणि विकास या मुद्द्यावर बोलायचं आहे. पुणे शहराला भारतातलं एक सर्वात टॉपमोस्ट शहर बनवण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि युवा, गरीब, महिला आणि शेतकरी यांच्या कल्याणासाठी भारतीय जनता पार्टी महायुती सरकार हे कायम अग्रेसर असेल आणि त्यासाठी त्यांनी मतदान करायला पाहिजे. आम्हाला मला पटकन आपली भूमिका मुळामध्ये उडता पुणे करण्यामध्ये ज्यांचा अधिकार आहे, ज्या खड्ड्याचं पुणे, नदी गटारगंगा झालेले पुणे, गुन्हेगारांचं पुणे, कोयता गँगचं पुणे, ज्या पुणे विद्यापीठाचं नाव हे जागतिक पातळीवर गेलंय, पण त्या पुणे विद्यापीठामध्ये देखील गांजाची पोती सापडलीत. असं यांचं जर राजकारण असेल तर ते आम्हाला कदापि मान्य नाहीये आणि यांचा विकास कधी दिसलाच नाही आम्हाला. जी एखाद्या छत्रपती शासनसारख्या व्यक्तीला आणि पक्षाला मतदान का व्हावं? मी सर्वसामान्य कुटुंबामधून बिलॉंग करतोय, प्रस्थापिताच्या विरुद्ध लढतोय. काय होतंय, कुठलंही सर्व इथली सन्मान्य आहेत, ह्यांनी वयाचं 10-20 वर्ष घालवली प्रत्येक पक्षामध्ये. प्रत्येक पक्ष काय करतो माहिती आहे का? आज या महाराष्ट्रामध्ये एसटीची लोकसंख्या 11%, 29 आमदार, एसटीचे लोकसंख्या 10%, 25 आमदार. आणि तुम्हाला का मतदान? मला मतदान का करावं की IT हब आहे पुण्याचा, त्या धर्तीवरती पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा करणाऱ्या हब आहे. या पुण्यामध्ये 21 लाख प्रोफाईल रजिस्टर आहे द्या MPCच्या, आणि 4.5 लाख पोरं इथं पुण्यामध्ये स्थायिक आहे. आणि इथल्या स्थानिक लोकांचे म्हणजे कसबा पेठमधल्या लोकांशी त्यांचा ऋणानुबंध 1 दशकापासून आहे. सगळ्या पेठेमध्ये आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघातल्या सगळ्या पेठा त्यांचं ऋणानुबंध आहेत आणि इथली पोरं 1 दशकापासून यांच्याबरोबर राहतात. तर ह्याने इथली म्हणजे कसबा विधानसभा मतदारसंघ असा आहे की परिवर्तन करणारा. मध्ये आपल्याला कसब्यापुरतं नाही पुढे जायचंय, फक्त मला कसब्यामध्ये ज्या कसब्याला शनिवारवाडा जो आहे ते आजूबाजूचे डेव्हलपमेंट आजही होऊ शकत नाही. 20-20 वर्ष यांच्याकडे यांचे आमदार होते, खासदार यांचे होते, पण कसब्याची हेरिटेज आहे, हेरिटेजचा तिथे सर्कल पडला. त्या लोकांच्या नेहमी भावना दर 5 वर्षांनी हे सांगतात की आम्ही हे उठू, आणि आजपर्यंत उठवायचा विषय केलेला नाही. चाल यावर एक हा मुद्दा पुण्यातला अत्यंत संवेदनशील मुद्दा बनलेला आहे. शनिवारवाड्याच्या आसपासच्या इमारतींचं, जुन्या वाड्यांचं पुनर्निर्माणाचं काम रखडलेलं आहे. नाही, हे बघा, हा केंद्रीय पुरातत्व खात्याचा नियम आहे. केंद्रीय पुरातत्व खातं हे कम्प्लिटली केंद्रीय सरकार, केंद्रीय शासन त्याला मॉनिटर करतं. त्यामुळे त्याच्यामध्ये स्वर्गीय गिरीश बापट असतील, माझी आई स्वर्गीय मुक्ता टिळक असतील, आम्ही प्रयत्न केले की त्याचा जो नियम आहे, नियमावली आहे ती बदलण्यासाठी प्रयत्न केले. त्याचबरोबर शिंदे साहेबांनी UD मिनिस्टर आहेत त्यांच्याकडे जाऊन गावठाणामध्ये डेव्हलपमेंट कशी करता येईल, त्यामध्ये मार्जिन्सचे जो विषय आहे, 4ही ठिकाणून मार्जिन सोडण्याचा विषय असेल, जास्तीत जास्त FSI कसा काय युटिलाइज करता येईल, त्याचबरोबर बिल्डरला प्रोजेक्ट फिजेबल कसे होतील ह्याच्यासाठी पॉलिसीचे लेवल चेंजेस करण्यात आले. आणि शिंदे साहेबांनी, महायुती सरकारने त्याचे डिरेक्शन्स हे पुणे महानगरपालिका आयुक्तांना दिलेले आहेत. त्यांचं अपेक्षा करूया परिस्थिती बदलेल. मला वेळेच्या मर्यादेमध्ये हा कार्यक्रम आटोपता घ्यायचा आहे आणि या निमित्तानं आपण चर्चेत पुण्याच्या विविध मुद्द्यांना स्पर्श केला आणि त्याचबरोबर पुण्यातला मतदार काय विचार करतोय, पुण्यातला मतदार कोणत्या दिशेनं त्याचा कल निश्चित करतोय हे जाणून घेतलं. या चर्चेतल्या शेवटच्या टप्प्याकडे आपण आता येतोय आणि आमचे सहकारी जगदीश देशमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप करावा. जगदीश देशमुख. तर महाराष्ट्राचा रणसंग्राम हा विशेष कार्यक्रम आपला पुण्यामध्ये होता. पुण्यामध्ये आपण विविध विषयांवर या कार्यक्रमात चर्चा केली. सर्वसामान्यांचे प्रश्न काय आहेत ते आपण समजून घेतले, त्यावर राजकीय नेत्यांकडून उत्तरं सुद्धा घेतलेली आहेत. आणि महाराष्ट्राचा रणसंग्राम पॉवर्ड बाय राजश्री लॉटरी या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा जय महाराष्ट्र.